आता कुंदनसोबत ओलाच्या शोरूम सीधा आपल्या गाडी घ्यायची होती. आता किती मध्ये पडली ते सांगतो तुम्हाला समोर. आणि तुम्ही पार्ट 1 तर पाहिलं असेल भाऊ ना, आपण का कुठेतरी कुंदनसोबत जाणार होता. तो तिकडे जाणार होता, पण तुमसरले. मला जाताच्या म्हणलं आता गाडीची पेटपूजा करायला लागणार ना. भावाला पंपर गेला, टँकर फुल करून निघला आम्ही तुमसरले. 400 स्पीडने भाऊ पोहोचले आम्ही तुमसरमध्ये. आणि भावानं तुम्ही कुठून ब्लॉक पाहता भाऊ, तुम्ही कमेंटमध्ये सांगून द्या. मग काय तेवढ्यात आपण पोहोचला ओलाच्या शोरूममध्ये पोहोचला. रेनकोट वर घाला भाऊ, काय आपल्या इकडे पाणी येत होतं आणि इकडं पाणी वर नव्हतं. मग रेनकोट काढला, गाडी वगैरे पाहून घेतला. कुंदनला घ्यायची होती तर कुंदन बाई चेक करत होता ते कसं फीचर आणि आपल्याला ओला पडली बाई एवढ्या म्हणजे तुम्ही बजेट पाहून घ्या. तुम्ही आपल्या स्क्रीनवर दिसत असाल. गाडी बुक वगैरे करून ना ते येणाऱ्या भाऊ 1 तारखेला गाडी बुक करत आम्हाला अंदाज पडला. म्हणलं भाऊ आता आपल्या घराकडे निघायला पाहिजे. निघला आम्ही घराकडे सीताला वरटी मध्ये. आपण सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, भूक पण बहुत लागली होती. मग आला बसायचं चायनीज खायला. कुंदन तर आपल्या बाबा फोनवर लागला होता. मग आपण त्याला चायनीजची ऑर्डर ना आली तेवढं चायनीज तेवढा ना भावाच्या फोन आला. भाऊ म्हणते की भाऊ लवकर ये. मग का भटकन बस खाऊन खाल्ला ना आम्ही निघला सीधा 450 स्पीडनं. आज पाणी तर एवढं आला भाऊ सकाळपासून का त्याची काय नाही ना. रोडवर पांगा पुरा पाणीच भरला होता. मग तेवढ्यात घरी पोहोचला. कुंदन गेला आपल्या घरी, मी आलो सीधा आपल्या घरी. घरी आला फ्रेश वगैरे झालं भाऊ. तेवढं म्हणजे आत्या म्हणते की आपल्याला राखी बांधायची आहे. त्याची राखी बांधून झाली असती भाऊ, पण ते माझी वाट पाहत होते. मग का आली तेवढं थालीवर रुपये सजवली होती. मग आत्यानं आम्हाला तिघाला पण पटकन ओळून घेतला. आणि आमच्याकडे असं ते भावाला नारळ द्यायची. राखीमध्ये सुरुवात त्यानं आपल्यापासून केलं. पेढावरच्या बांधून भवन. मग भावाला पण बांधून राखी. पप्पाला पण बांधून. पप्पाला घ्यायची आठवण आली तिथं. आणि बाबाला पण टीका लावून घेतलं. आणि ही आहे भाऊ माझी आजी. आणि मग आपल्याला रोशनी आत्ता पण आली होती. मग त्याला पण ब्लॉग घेतला. आणि ह्या त्याची मुलगी. कसा वाटला ब्लॉग तर सांग कमेंटमध्ये. चला मग कुठं अशा भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो पण करून टाका.